नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 21 जानेवारी म्हणजे आज आक्षेप नोंदवण्याचा आपला जो निकाल लागलेला होता टीईटीचा आणि त्याचा जो आक्षेप आपल्याला नोंदवायचा होता अंतरिम निकालाबद्दलचा, तो तुम्ही नोंदवला असेल तर वेल अँड गुड. पण जर नसेल नोंदवला तर आज शेवटचा दिवस आहे. 21 जानेवारी आहे, त्याच्यामुळे आज हा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला तो जर नोंदवायचा असेल तर आजचा दिवस आहे फक्त तुमच्याकडे. आणि ज्यांनी ऑलरेडी नोंदवलेला असेल पण त्यांना स्टेटस चेक करायचा आहे की तो सक्सेस झाला की फेल झालेला आहे, त्याचं स्टेटस तुम्ही आज चेक करून घ्या. ज्यांनी नोंदवलेला असेल त्यांनी स्टेटस चेक करा परत एकदा. ज्यांनी नसेल नोंदवला तर त्यांनी आजच नोंदवा, कारण आज शेवटचा दिवस आहे. तर आपण हे बघूया की स्टेटस कसं चेक करायचं. म्हणजे ज्यांनी नोंदवलेलं असेल त्यांनी स्टेटस चेक करा, आणि ज्यांनी नसेलच नोंदवला त्यांनी भरल्यानंतर पण त्याचं स्टेटस चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्याचं स्टेटस कसं चेक करायचं. आणि ज्यांनी नसेल भरलेला तर जर ज्यांनी ॲक्सेप्ट नसेल नोंदवलेला तर तो कसा नोंदवायचा आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे की तो ॲक्सेप्ट कसा नोंदवायचा आहे. तर चला आपण स्टेटस बघूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला तर या mahatit.in वेबसाईटला यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ म्हणजे पहिल्या होम पेजवरतीच तुम्हाला हे सगळं दिसेल. इथंच हे बघा, इथं पहिल्याच याच्यावरती तुम्ही क्लिक केलं आणि तर इथे क्लिक करा किंवा तुम्ही अंतरिम निकाल इथे क्लिक करा. कुठेही क्लिक केलं तरी तुम्ही सेम पेजवर येणार आहेत. आता मी अंतरिम निकाल या बटनावरती क्लिक करत आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी लॉग इनची स्क्रीन येणार आहे. तुम्हाला लॉग इन करायला लागणार मित्रांनो. विदाऊट लॉग इन तुमचं होणार नाही. ठीक आहे, विदाऊट लॉग इनला ते दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन आणि पासवर्ड टाकला, युजरनेम पासवर्ड टाकला आणि लॉग इनवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला पुढची स्क्रीन इथे मिळेल. बघा, याच्यामध्ये आहे ते अंतरिम निकाल. इथं तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला मिळेल. आणि इथं अंतरिम निकाल म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही आक्षेप नोंदवलेला आहे त्याचं तुम्हाला इथे स्टेटस बघायला मिळेल. ज्यांनी नोंदवला नसेल तर त्यांनी इथंच क्लिक करा, त्यांना आक्षेप नोंदवण्यासाठीची स्क्रीन येणार. ज्यांनी अगोदरच नोंदवला गेला आहे त्यांना त्याचं स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यानंतर दिसणार. आता मी याच्यावरती क्लिक करतो मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होणार. बघा, हे आहेत. आता या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आक्षेप नोंदवला गेला आहे, त्याच्यामुळे इथं त्याचं फायनल स्टेटस दिसतंय की बाबा काय नोंदवला आहे की नाही. जर नोंदवला नसता तर इथं त्याला नोंदवण्याची स्क्रीन आलेली असते. इथं बघा, अंतरिम निकाल गुण पडताळणी पेपर 1 पहिली ते 5वी अंतरिम निकाल गुण पडताळणी. रोल नंबर दिसेल, तुमचं मीडियम दिसेल, लँग्वेज दिसेल, तुमची जी फी भरलेली आहे तुम्ही जी ₹50 आहे ती फी इथे दिसणार. आणि हे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस दिसणार आहे. सक्सेस, हे सक्सेस झालं याचा अर्थ काय झालाय की तुम्ही तुमचा जो अंतरिम निकालाबद्दलचा जो आक्षेप नोंदवला आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि तुम्ही काय आक्षेप नोंदवला गेला आहे ना तो इथं तुम्हाला इथं दिसतोय बघा. 250 कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवायचा होता तर तो तुम्हाला इथे दिसेल. जर तुम्हाला असं दिसलं, अशी स्क्रीन आली, याचा अर्थ तुमचा आक्षेप सक्सेसफुली नोंदवला गेलेला आहेत. आणि ज्यांनी नसेल नोंदवला अजून कसा नोंदवायचा त्यांनी आपली मागची YouTube व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आणि त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली? आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या भरती संदर्भात कुठलीही अपडेट आली तर ती तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल फोनवरती तुम्हाला ॲज अ नोटिफिकेशन म्हणून मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.